नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी मोदी सरकारचा निर्णय ठरणार गेम चेंजर। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची 8व्या वेतन आयोगाची मागणी मान्य केली आहे। जानेवारी 2026 मध्ये केंद्रातील सरकारकडून 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली आहे। पण अजूनही सरकारी कर्मचाऱ्यांची एक मागणी प्रलंबित आहे आणि ती म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करणे। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांना 2003 पासून नवीन पेन्शन योजना लागू झाली आहे, मात्र या नवीन पेन्शन योजनेच्या अगदी सुरुवातीपासूनच विरोध होतोय। केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांकडून देखील नव्या पेन्शन योजनेचा विरोध सुरू आहे। या अनुषंगाने नुकत्याच काही महिन्यापूर्वी देशव्यापी आंदोलन सुद्धा उभारण्यात आलेले आहे। या आंदोलनानंतर केंद्रातील सरकारने नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजनेसारखेच एक युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे। केंद्र सरकारने नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे NPS अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीमचा लाभ दिलेला आहे। दरम्यान आता याच युनिफाईड पेन्शनच्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील मोदी सरकारने युनिफाईड पेन्शनच्या नियमात बदल केला आहे आणि या नव्या नियमानुसार 31 मार्च 2025 किंवा त्याआधी NPS अंतर्गत सेवानिवृत्त झालेले आणि किमान 10 वर्ष सेवा पूर्ण केलेले केंद्र सरकारचे कर्मचारी नव्या युनिफाईड पेन्शन स्कीमसाठी पात्र ठरणार आहेत। 31 मार्च 2025 किंवा त्याआधी NPS अंतर्गत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीमचा अतिरिक्त लाभ दिला जाणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जोडीदाराला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। हा नवीन निर्णय फारच गेम चेंजर ठरणार असून एक रकमी रक्कम मिळेल। याशिवाय मासिक पेन्शनमध्ये टॉपअप रक्कम सुद्धा देखील जोडली जाईल। हे टॉपअप NPS अंतर्गत मिळणाऱ्या वार्षिक पेन्शनची रक्कम वजा करून आणि UPS अंतर्गत स्वीकार्य मासिक पेन्शन आणि देय महागाई सवलत जोडून निश्चित केले जाईल। सरकारने असेही जाहीर केले आहे की पात्र लाभार्थ्यांना थकबाकी असलेल्या पेन्शनवर साधे व्याज देखील मिळेल, जे PPF दराच्या आधारे मोजले जाईल। मित्रांनो, याचा अर्ज कसा करावा लागणार आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, मीडिया रिपोर्टनुसार यासाठी कर्मचाऱ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन म्हणजे फिजिकल अशा दोन्ही माध्यमातून अर्ज करता येणार आहे। ऑफलाईन पद्धतीने जर अर्ज करायचा असेल तर अर्जदारांनी जवळच्या DDO कार्यालयाशी संपर्क साधावा आणि यासाठीचा अर्ज जमा करावा। यासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज www.npscra.nsdl.co.in ups.php या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील। जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर इच्छुकांनी UPS पोर्टलवर लॉग इन करून अर्ज भरावा। सरकारने यासाठीची अंतिम तारीख 30 जून 2025 निश्चित केलेली आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।